श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 3. श्री गणेशाय नमः. जय जया सच्चिदानंदा श्रीहरा, कृपा करावी लवकर. तुझ्या पदताच्या कधी कधी न कठोर झाला तर तू करुणेचा सागर, तू दिनजनांचा माहेर, तू भक्तासी साचार. कल्पतरुवा चिंतामणी ऐसा तुझा अगाध महिमा, संत गाती राघवा रामा. दास गणोस पुरुषोत्तमा, पावा वेळ करू नको असो पंकटलालाच्या घरी. राहते झाले साक्षात्कारी, दीनदुबळ्याच्या कैवारी. श्री गजानन महाराज लांब लावूनी भक्त येती, समर्थाचे वंदिती. मधु तेथे माशा जमती, न लगे करणे आमंत्रण. एके दिनी काय झाले ते आता सांगतो वाहिले. महाराज होते बसलेले निजासनी आनंदात, ती प्रभावतीची होती वेळ. प्रांत त्रम झाला, पक्षी किलकिलाटाला करू लागल्या वृक्षावर. कुकुटांचे होते स्तवन, मंद शीत वाहे पवन. रुद्ध करती नामस्मरण, शय्येवरी बैसुनी. उदय चलित नारायण, येऊन पाहे हर्ष करून. जेने तम पालायन करू लागले कदंतरीसी. पदम भाविक सुवासिनी, रथ सांड समजनी. वस्य धेनुस पाहुणी, तोडू लागले चराटे. ऐसा त्या रम्य वेळेस एक साधू शेगावास येता झाला दर्शनास. श्री गजानन साधूच्या तो भिकारी गोसावी, मान्यता त्याच्या 10वी. कोठोनिया सांगा बरवी, श्रीमंताच्या मंडळीत. भगवी चिंध्या डोक्यास, झोडी वाम बागेस. होती एक नेसण्यास फाटकीच लंगोटी. मृगजिनांचा गुंडाळा, पाठीवर होता भला. ऐसा गोसावी बैसला कोपऱ्यात एकीकडे. दर्शनाची भीड फार होऊ लागली साचार. अशा स्थितीत मिळणार सवड कशी त्या गोसाव्यास. तो ठाईच बैसून करू लागले चिंतन. म्हणे समर्थाचे चरण, दृष्टीस पडणे कठीण मला. समर्थाचा लैंगिक भला, मी काशीत ऐकला. आवडीने नवस केला, सांग भाग्य स्वामीच अर्पियाचा. तो मम हेतू मनात, जिरून जाया पाहे येथ या श्रीमान मंडळीत. माझा नवसाला कोण पुसे, गांजाचे नाव काढिता. लोक मजला देतील आता, मी तो आलो फेडण्याकरिता. नवस गांजाचा शेगावी, माझ्या नवसाची ती मात. सांगू तरी कोणाप्रत, येथे एकही न दिसत. प्रेमिया शंभवीचा, जी वस्तू ज्या आवडते खरी, तीच तो नवस करी. आणि म्हणी सर्वतोपरी, हीच वस्तू उत्तम असे. नाना विचार गोसावी करी साचार. झाला एक परम आतुर, दर्शन द्यावा समर्थाचे. ते त्याचे मनोगत जाणते झाले समर्थ, बोलते झाले इतरांप्रत. आना काशीचा गोसावी, तो पाहतो कोपऱ्याला. आहे विचारा दडून बसला, हे एकता आनंद झाला गोसाव्याला परम मावधी. आणि बोलला मनात, त्रिकालज्ञ हे खरोच संत. मी जे बोलतो मनात, ते सर्व जाणले. ज्ञानेश्वरी षष्ठाध्यायी, जी गोष्ट कथिली पाही, ती स्वर्गलोकीच्या कथा त्याही समजतात योगीवरा. त्याचे आले प्रत्यांतर, मला येथे साचार. धन्य धन्य हा साधूवर, त्रिकालज्ञ महात्मा. न बोलता माझा नवस जाणती हे पुण्य पुरुष. त्याचे प्रत्यांतर यावयास अवधी उरला थोडका. मंडळींनी गोसाव्याला पुढे आणून उभा केला. तो महाराज वंदले तयाला. काढ झोडीची पोटळी, जी 3 महिन्यापर्यंत रक्षण केलेस झोडीत. त्या पोटळीचे आज येथ होऊ दे गा पारणे. गोसावी पदी लागला, गहीवरून त्यासी दाटला. गळबळ लोळू लागला बालका परी स्वामी पुढे. महाराज म्हणती गोसाव्यास, पुरे आता उठून बस. पोटळीच्या बुट्टीस काढ बाहेर झोडीच्या. नवस केलास त्यावेळी नाही लाज वाटली, आणि आता काही चाविली वा चढवी निरंथक. गोसावी होता महाधूत, तो बोलला भीत जोडून ये दोन्ही हात. असे नम्रवाणीने मी बुट्टी काढितो, नवस आपुला फेडितो. परी मागतो एकते ध्या दिनाला. आठवण माझ्या बुट्टीची नित्य राहावी आपणासाची. हीच इच्छा मानसीची आहे ती पूर्ण करा.
तुम्हा बुटीचे प्रयोजन नाही हे मी जाणतो पूर्ण. परी बालकाचे आठवण राहाव्या बुट्टी स्वीकारा. भक्त जी जी इच्छा करीत ती ती ज्ञाता पुरवित. अंजनीचे वृत्तांत आनामणी आपुल्या. अंजनी होती वानरी त्रिने प्राथिला त्रिपुरारी. की तुम्ही यावे माझ्या उदरी वानर होऊन शंकरा. ते हरणे मानिले महापुरुष पोटी आले. अंजनीचे पुरविले मनोरथ चंद्रमोळांनी. येथे शंकरा कारण आड आले वानरपण. तेवी माझ्या बुट्टीची आठवण राहाया तीन स्वीकारा. त्यातूनच तुम्ही कर्पूर गौरा साक्षात श्यामा शंकर म्हणून बुटीचा आहेर करू नका दयाळा. ज्ञानवल्ली शंकराने म्हटले आहे इह कारणे ही इतरा निलवणे परिभूषण तुम्हाला. महाराज किंचित घोटाळले परी अखेर होय म्हटले. मायेपूर्वी बालक लळे वेडे वाकुडे असले तरी. गोसाव्याने बुटी काढली हातावरी घेऊन धुतली. चिलीम घालून पाजिली. पुण्यपुरुष गजानना ऐसी बुट्टीचा वृत्तांत कथेला असे कारणासहित तो आणून ध्यानात विचार करणे प्रत्येकी. काही दिवस राहून गेला गोसावी निघून आपण धन्य मानून. रामेश्वरा कारणे ऐसी गांजाची पडली प्रथा. ते ठाई तत्वता परी व्यसनाधीनता नच आली समर्था. ते पंचपत्राची ये परी ते अलिप्त होते निर्धारी. नये कोणस त्याची सरी खरेच अति थोरते. वेदवृत्ताचा अखिलित उदंत अनुदंत स्वरहित. कधी म्हणावे मुखी सत्य कधी त्याचे नाम नसे. वेदअक्षरे पडता श्रवणी सावकाश व्हावे वैदिकांनी. याच एक अनुमती गजानन होते ब्राह्मण गवया समान. अन्य रागातून एकच पदाचे गाऊन दाखवावे निजलिले. चंदन चावल बेलकी पतिया प्रेम भारी या पदा ठाई. ते आनंदाते येऊनी या वरचेवरी म्हणावे. कधी गणगणाचे भजन कधी करावे नुसते मौन. कधी राहावे पडून शय्येवर निचेष्टित. कधी म्हणावे पिशापरी कधी भटकावे कांतारी. कधी शिरावे जाऊन घरी एखाद्याच्या अवचित. असो त्या शेगावात जानराव देशमुखा ख्यात होता त्याचा प्राणांत. व्हावयाचा समय आला व्याधीस शरीर बाळवली. शक्ती पार नेऊन गेली प्रयत्नाची कमाल केली. नैवेद्यानी ती आंबूच्या नाडी पाहून अखेर आप्त कळविती साचार. प्रसंग आहे कठीण फार नसे आशा वाचण्याची. आम्ही प्रयत्न केले अति परी यश न आले चिळरती. यांना आता घोंगड्यावरती काढून ठेवा हेच बरे. ते कथा अवधे आप्त दुःख करीत अत्यंत. जानराव ब्राह्मणा प्रत सोडून तू जाऊ नको. आम्हा प्रयत्न तुम्हा पित्यार्थ नवस केला. नाना नैवेद्य लागित भले परी न कोणी पावले. हाय हाय हे दुर्दैव नैवेद्य टाकिले वैद्याने टाकिले हात. प्रयत्न झाले कुंठित आता अखेरचा प्रयत्नाप्रत. करुणी पाहू एक वेळा बंकटलालाची या घरी आहेत एक साक्षात्कारी. त्याच्या योग शेगाव नगरी झाली प्रीती पंढरपूर. साधूने आणिले मनात एक नाही होत. सच्चिदानंद बाबा प्रत ज्ञानेश्वरांनी उठविले. त्याचे पाहुण प्रत्यांतर जा कोणी जोडा कर. नका करू दे उशीर उगा उशीर वेळ अंत समयासी. ते कुणी एक आप्त आला बंकटलाला सदनाप्रत. जानरावाची हकीकत बंकटलाला कथन केली. जानरावा देशमुखाचा समय अंतकाळाचा आला आहे जवळ साचा. म्हणून आलो तुझ्याकडे महाराजांचे चरण तीर्थ ध्याय कृपा करुणी मजप्रत. ते तीर्थ नव्हे अमृत होईल वाटे जानरावा. बंकटलाला म्हणे त्यावर ही गोष्ट न माझ्या करी तुम्ही करावी अत्यांदरी. विनवणी आमुच्या वडिलाला जैसे त्याने सुचविले तैसे आप्त तत्काळ केले. भवानी रामा विनविले ध्याया तीर्थ समर्थाचे. भवानी रामा सज्जन होता मनाचा दयाळू पूर्ण. दुसऱ्याचे दुःख ऐकून सज्जन त्याचे केल्यामध्ये भरून पाणी. समर्थांनी लाविले चरणी आणि केली विनवणी. तीर्थ देतो जानरावा समर्थ चुकविली मान. तीर्थ पाजिले नेऊन जानरावा कारण घराघर घशात बंद झाली.
हलवू लागला, किंचित डोळा उघडिला, उतार पडू लागला तीर्थप्रभावे देशमुखासी. तो पाहता प्रकार आनंदले नारी नर, सत्पुरुषाचा अधिकार आला कडून सर्वांनी. मग औषधी बंद केली, तीर्थभस्म ठेविली, ज्या योगे लाभती झाली आरोग्यता जानरावा. 8 दिवसा माझारी जानराव झाला पहिल्या परी, भावानी रामाची या घरी आला दर्शना समर्थाच्या. पहा संताचे चरणतीर्थ, साधनात झाले अमृत, संतन ते साक्षात देव कलियुगाचे. तेथे एक ऐसी शंका, उद्यान पावे सहज देखा, श्री गजानन सारिका संत होता शेगावी. मग तो येथे असताना गेले न पाहिजे कोणी जाना, यमाचे पंताची या सदना परी हाच आहे. संत मृत्यूना टाळीती, नैसर्गाप्रमाणे वागती, परी संकटा ते वारिती, अगातुक असल्यास ते. सच्चिदानंद बाबासी ज्ञानेश उठविले नेवाशासी, परी ते अखेर आळंदीसी, देह ठेविते झाले हा हो. याचे रहस्य इतुलिकेची आहे, हे गणांतर टाळीती पाहे, ते टाळणे कठीणच नव्हे अशक्य. संत पुरुषाला मृत्यूचे 3 प्रकार आहेत, जगी साचार त्याचे नावे क्रमवार देतो तुम्हा कारणे, आध्यात्मिक, आधिभौतिक आणि तिसरा आहे आधिदैविक. त्या तिघा माझी बलिष्ठ देखा, आध्यात्मिक मृत्यू असे, आधिभौतिकाची तयारी कृपथ्याने होते खरी, नाना प्रकारच्या शरीरी व्याधी निर्माण होतात, त्याच जोरा झाल्यावर मृत्यू येतो अखेर. त्या मृत्यूचा परिहार करिता येतो औषधीने, मात्र औषधी देणारा शास्त्रज्ञ असला पाहिजे. पूर्ण औषधीचा प्रसार आहे अवगत जयासी, ऐसा वैद्य भेटल्यास आधिभौतिकाचा होय नाश, जैसे आधिदैविकास नवसासायास घालविती. हे गडांतर रूपाचे मृत्यू 2 प्रकारचे, भौतिक आणि दैविक असाचे, हे आहेत ख्याती जगी. मृत्यू जो का आध्यात्मिक, तो करण्याचे न टळे देख. पहा अर्जुनाचा बालक कृष्ण समक्ष पडला रणी, तैसा जानरावाचा मृत्यू गणांतर स्वरूपाचा होता, तो टळीता साचा. समर्थतीर्थ देऊनिया म्हणजे गंडांतर कारण निवारिती साधुचरण, हेच आले घडून शेगावा माझारी. काही मृत्यू नवसाशी टळतात येती का जनी, परी तो नवस श्रद्धेनी केला पाहिजे विबुध हो. श्रद्धा पूर्ण असल्यावर तीच मृत्यू टाळी खरी, श्रद्धेच अवध्या माझारी सर्व बाजूस श्रेष्ठ असे. चरणतीर्थ साधूचे तेही टाळी मृत्यू साचे, वरील 2 प्रकारचे, परी तो साधू पाहिजे. साधू असल्या वेशधारी, ऐसी न होय गोष्ट खरी, माता न होय कस्तुरी, हे ध्यानी असू द्या. षष्टविकार धुतल्या वाचुनी, अंगी साधुत्व येईना, आणि साधू विना होईना अघटित कृत्य केव्हाही. बहुरूपया कारणे जपणे आहे अशक्य जाणे, उगीच पाहुण पिवळेपण सोने पितळेच मानू नका. गजानन नव्हते वेशधारी, ते पूर्ण साक्षात्कारी, म्हणून तीर्थेने झाली बरी व्याधी जानरावाची. देशमुख खरा झाल्यावर भंडारा घातिला थोर, साधू पित्यार्थ साचार बंकटलालाची या घरी. तीर्थ देशमुख बरा झाला, परी स्वामीस पेच पडला, त्याची मनाची विचार केला, तो एका रीती कडकपणा धरल्या विना ही उपाधी टळेना. स्वार्थ साधू प्रपंचिकांना साधुत्वाची चाड नसे, त्या दिवसापासून जणू लागले अवसान. स्वामी महाराज दयाघन वरपांगी कडक झाले, हा त्यांचा कडकपणा असह्य झाला इतरांना, परी त्यांच्या भक्तांना काही न त्याचे वाटले. जेवी नरसिंह अवतार इतरांनी वाटले कुरु, साधूचा कुमार मुळीन भ्याला त्या रूपा. वाघीन इतरा भयंकर, परी तिचे जे का असेल पोर, ते तिच्याच अंगावर निर्भयपणे किडा करी. असो आता गोष्ट दुसरी सांगतो मी तुम्ही खरी. कस्तुरीच्या शेजारी बसल्या माती मोल पावे, चंदनाच्या शेजारी असला थोडा बहुत हिवर. वासिक होता साचार हा अनन्य निसर्गाचा, वासिक हिवर झाला चंदन मणिर आपणाला, परी त्याच्या फजितीला
पारावार न राही. पुढे जेथ ऊस निपजतो तेथे निवडुंग उगवतो, जेथे मोगरा वाढतो तेथेच येतो पिवळुंग, जेथे साधू सज्जन तेथेच मोदी निर्माण. हिरेगार एकवटून खाणी माझी राहिती, स्नान एक म्हणून किंमत नाही समान. तेज हिऱ्याचे हिऱ्या लागून भूषविन गारेला, गार ती गारच राही, पायाखाली तुडवी जाई, अशी स्थिती कधी ना येई. अमोल हिऱ्याला श्री गजाननाचे सानिध्य, ऐसा होता एक मोद. संत सेवा हाच मंद, अंगी ज्याच्या भरला असे, तो सेवा करी वरी वरी, भाव निराळा अंतरी. मिठाई पेढे सावरी समर्थाच्या नावावर, भक्तगणास ऐसे म्हणे, मी समर्थ कृपेने पोसणे. प्रत्येक काम माझ्या विना होत नाही या ठाई, मी कल्याण समर्थाचा अत्यंत आहे आवडीचा. कधी न खाली जावयाचा शब्द माझा त्यांच्या पुढे, चिलीम त्यांची मीच भरी, खाण्यापिण्याची तयारी निजागे मीच करी, अत्यंत मी आवडीचा. ऐसे लोकास सांगत असे, आपला सवरात करीत असे, त्या अधमाचे नाव असे माळी विठोबा घोटाळ. महाराज स्वयं शंकर हा बसला नंदेश्वर, हमेशा करी गुरुगुर. आल्या गेलेल्या भक्तांवर अंतज्ञानांनी जाणिले, सर्व समर्थांनी कौतुक केले एके दिनी. ते एका पारस्थ काही मंडळी शेगाव दर्शना आली, तो मूर्ती होती निजलेली समर्थाची शय्यावर. या कुणाचा होईना जागे करण्यात समर्थांना, मंडळीच होती जाण त्वरा पुढे जाण्याची. कुजबुजू करू लागले, विठोबाला विनंती झाले, विठोबा आम्हा पाहिजे केले, येथून असाच परगाव. काम निकडीचे आहे फार, जैसा करावा विचार. महाराज तो शय्येवर असती निद्रेस्त झाले, त्याचे दर्शन घेण्याविना आमचा पाय निघेना. हे अवघड काम होईना तुझ्या वाचून या ठाई. तू समर्थाच्या शिष्यात मुख्य धोरणे महाधूत, तुला आम्ही जोडितो हात, एवढे काम करावे. स्तुतीने ते विठोबा फुगून गेला म्हणी, त्याने जाऊन तत्क्षणी महाराजासी उठविले. मंडळीचे काम झाले, परी संकट ओढावले, घोटाळ विठोबासी भले, कर्म जैसे तैसे फल. समर्थाच्या हाती काठी एक होती भली मोठी, तीच त्याची घातली पाठी. त्या विठोबा माळ्याच्या म्हणती, बेटा माजून गेला, आपुल्या स्थिती विसरला. या लुचक्याने आरंभिला उघड व्यापार की, मला लावितो उपाधी, घंटे लावून बांधितो मठी. घुंगारे घालू कधी कधी, अशी स्थिती नीच हा. त्या घुमाऱ्याचे बक्षीस घे मी देतो तुला खास, तुझवर कैला कृपेस होईल प्रभूचे अपराधी. सोमला साखर मानू नये, विषाजवळ करू नये, तस्करासी लेखू नये, निज कंठीच ताईत. ऐसा रीती टोकला, धडा खाली घोटाळाला, विठोबा तो पळावला, पूर्ण आला मागुती. खरे जे का असती संत, ते असेच करीतात, ढोंगी मात्र जातात अशाची या कारामध्ये. म्हणजे अधिकारा वाचून ढोंगी बसती होऊन, संत नांदी लागण्याचन. ऐसे प्रकार कितीतरी, मतलबी त्यांना साथ देती, उदो उदो त्यांचा करती. भल ते सांगताती, साक्षात्कार ढोंग्याचे, येणे दोघाचे काम होई, अपार तैसा मिळवी न जाई. परी ही कथा बरी नाही, समाज जाईल रसातडी. खरे जे का असती संत, ईश्वरासी निश्चिम भक्त, त्यांना न मुडी आवडत. सनिध वा शांडाचे, पतिव्रतेशी शेजारी, कसविनीची काय पटणार, सोन्याप्रती अलंकार, काय शोभिती कथलेचे. संत शठा ते राखीती, परीन त्यांना महत्व देती. जी जगाची एक व्यक्ती कृतकर्म भोगण्या आली असे, ऐसे मानसी समजून त्याविषयी धरती मौन. जेवी निवडुंगा लागून स्नानभूमी देती हो, मोगरा निवडुंगा आणि शेर ही जमिनीचे लेकर. परिकिमतीचे प्रकार निरनिराळे, परिकिमतीचा प्रकार निरनिराळा तो तिघांचा. मोगऱ्याचे संरक्षण करीती, निवडुंगाचे दहन चिलटावासाठी बांधून, शेर ठेविती दारावरी. तेवी संत भूमीवर रक्षण द्यावयाचे करती जरी, किमती माझी ठेविती परी. गुणाप्रमाणे भेद पहा, नशीब विठोबा घोटाळ्याचे, अति खळंतर होते साचे. पाय लावून साधूचे देव दूर झाले की, जरी तो ना ढोंग करीती, तरी योगाप्रती चढता. संताची तो योग्यता त्याने मुडी न जाणिले,
कल्पवृक्षाच्या तळवटी बसून इच्छिली गारगोटी वा मागितली करवटी कामधेनू पासून. असे न कोणी करावे संतापासी राहून बरवे. जेथे विचार ठेवावे अहर्निशी जागृत. हा दास गणू विचरित श्री गजानन विजय ग्रंथ तारक हो. श्री गजानन विजय ग्रंथ तारक हो. अवध्या भाविका कारणे श्री हरिहरपणाय भवतु शुभ भवतु. इति श्री गजानन विजय ग्रंथ तृतीय अध्याय समाप्त.